प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने तुम्हा सर्वांना शालोम. चला आपण सर्व मिळून स्तोत्र संहिता 6वा अध्याय वाचूया. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझी हाडे ठणकत आहेत. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार, कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कण्हून कण्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहवतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. माझे सर्व वैरी फजित होतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील. प्रियांनो, दाविदाने केलेल्या प्रार्थनेमध्ये विशेष करून आपल्याला पश्चाताप दिसत आहे व विनंत्या दिसत आहेत. आणि ही जी त्याने केलेली प्रार्थना आहे ती परमेश्वराची दया प्राप्त करण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. अशा ज्या प्रार्थना आहेत त्या बायबलमध्ये, विशेष करून स्तोत्र संहितेमध्ये बऱ्याच जागेमध्ये लिहून ठेवण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला लिहून घेण्याची इच्छा असेल तर निश्चित तुम्ही हे लिहून ठेवा. स्तोत्र संहिता 32 आणि तसंच स्तोत्र 38, स्तोत्र 51, स्तोत्र 102, स्तोत्र संहिता 138 व स्तोत्र संहिता 143. या स्तोत्रांना पेरेटेन्शियल स्तोत्र असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा दावीद अतिशय दुःखामध्ये होता, जेव्हा तो अतिशय वेदनेमधून जात होता, जेव्हा दावीदाला हे जाणवलं की त्याने केलेल्या पापाचा दंड हा त्याच्यावरती आलेला आहे, तेव्हा देवाच्या समोर अतिशय विनवण्या करून, विनंत्या करून केलेल्या सर्व प्रार्थनेंना अशा प्रकारे एका ठिकाणी त्याने लिहिलं आहे. यामुळे जे स्तोत्र मी तुम्हाला सांगितले आहे ते जर तुम्ही लक्षपूर्वक वाचाल तर हे सर्व स्तोत्र एकच विषय दर्शवतात अशी ही प्रार्थना आहे. हे स्तोत्र देखील दाविदानेच लिहिलेलं आहे. माहिती नाही का, दाविदाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती पसरलेली होती. कोणती होती ती भीती सांगायचं तर, त्याच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या परिस्थितीकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर, त्याच्या आयुष्यामधील कष्टांकडे, त्याच्या जीवनातील क्लेशांकडे, धोक्यांनी भरलेल्या परिस्थितींकडे आणि त्याला चहूबाजूंनी घेरलेल्या त्याच्या सर्व शत्रूंकडे आणि तसंच त्याच्या शरीरामध्ये स्थान केलेल्या शारीरिक कमजोऱ्यांकडे, या सर्वांकडे बारकाईने पाहिलं तर माहिती नाही का, दाविदाला असं वाटलं की देव हा माझ्यावर अतिशय क्रोधित झाला आहे. परमेश्वराच्या क्रोधामुळेच आज मला एवढा सर्व दंड प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारची एक भीती दाविदाच्या मनात पसरली. दाविदाने लिहिलेले हे स्तोत्र लिहिण्याच्या पाठीमागे असलेलं कारण नेमकं कोणतं आहे? कोणत्या प्रसंगातून आणि परिस्थितीमधून दावीद चाललेला होता? कुठे ना कुठे आपल्याला काही स्तोत्रांमधून प्रगट होत आहे. परंतु हे जे स्तोत्र आहे ते दाविदाने कोणत्या कारणासाठी लिहिलं स्पष्टपणे आपल्याला समजून येत नसेल तरी देखील बायबलच्या काही विद्वानांचं असं मत आहे की हे स्तोत्र विशेष करून अबशालोम हा जो त्याचा मुलगा होता, ज्याच्यावर त्याने अतिशय प्रेम केलं, तो त्याचा मुलगा जेव्हा तो त्याचा विरोध करत होता, अशा त्या वाईट परिस्थितीमध्ये आपला जीव वाचविण्याकरिता जेव्हा दावीद पळून चाललेला होता, अशा त्या परिस्थितीमध्ये हे स्तोत्र लिहिलेलं असेल असं काही बायबलच्या विद्वानांचं एक मत आहे. प्रियांनो, दाविदाचं अबशालोमावर अतिशय प्रेम होतं. दाविदाचा जीव हा अबशालोमावरती जडलेला असा होता. अबशालोमाने कितीही चुका केल्या, अबशालोम कितीही त्याच्यापासून दूर गेला,
परंतु त्याच्या प्रती दाविदाचं प्रेम हे कमी झालं नाही. नंतर अबशालोम याने पूर्णपणे आपलं नातं विसरून जाऊन दाविदाला मी मारून टाकणार अशा परिस्थितीमध्ये तो गेला तरी देखील दाविदाने अबशालोमावरती प्रेम करणं सोडलं नाही. प्रियांनो, कोणत्याही आईवडिलांसाठी त्यांचे स्वतःचे मुलं जर विरोध करणारे बनू लागले तर ही अतिशय भयंकर प्रकारची शिक्षा आहे. प्रिय तरुण मुलांनो, ऐका. जर तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळत नसाल तर यापेक्षा मोठी शिक्षा ही तुमच्या आई-वडिलांसाठी दुसरी कोणती असू शकणार? कोणताही मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवरती किंवा आपल्या वडिलांवरती विरोध करून त्यांच्यावर धावून जात असेल, त्यांचं न ऐकता मनमर्जीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतील, तर ही गोष्ट त्यांच्या आई-वडिलांसाठी त्यांच्या हृदयामध्ये भाल्याने वार करण्यासमान आहे, हे विसरू नका. कृपया लक्ष द्या. या जगामध्ये तुम्हाला कोण अधिक जास्त घायल करू शकतं माहीत आहे? ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तेच लोक. ज्यांच्यावरती तुम्ही अधिक प्रेम केलं ते प्रेम मिळवून जेव्हा तुम्हाला घायाळ करतात, तेव्हा यापेक्षा मोठं दुःख दुसरं कोणतं नाही. ही गोष्ट तुम्हाला समजून आली का? ज्यांच्यावर तुम्ही अतिशय प्रेम करता, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, त्यांनी जर तुम्हाला घायाळ केलं तर घायाळ करणारा तो मनुष्य ज्या वेदना तुम्हाला देतो त्या वेदना इतर कोणत्याही वेदनांपेक्षा खूप अधिक वेदना असतात. अनेकशा संदर्भांमध्ये मुलं आणि मुली प्रेमामध्ये पडत असतात. आजकाल असणारं जे प्रेम आहे ते कॅशकडे पाहून तयार होणारं प्रेम आहे. कलरकडे पाहून उफाळून येणारं ते प्रेम आहे. कास्टकडे पाहून ठरविण्यात येणारं निरर्थक असं प्रेम आहे. प्रियांनो, एखादा मुलगा एखाद्या मुलीवरती किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलावरती तूच माझी सर्व काही आहे, तूच माझा सर्वस्व आहेस असं बोलून तो मुलगा आणि मुलगी प्रेमात पडल्यानंतर, त्यांनी अशा प्रकारे प्रेम केल्यानंतर, प्रेम करणारे हे दोघे जण, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आता मला तुझी गरज नाहीये असं बोलून एकमेकांना सोडून दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या मुलीची निवड करून जर निघून गेले तर त्या मुलाच्या वेदना किंवा त्या मुलीचं जे दुःख असतं ते कल्पनेपलीकडे असतं. कारण जिच्यावर अतिशय प्रेम केलं त्या मुलीने जर दगा दिला तर त्यातून ज्या वेदना निर्माण होतील त्याचं वर्णन करणं शक्य नाहीये. प्रिय तरुण मुलांनो, तुमच्यावर अतिशय प्रेम करणारे तुमचे आईवडील, त्यांचा तुम्ही विरोध केला, त्यांचा तिरस्कार केला किंवा त्यांच्यावर तुम्ही धावून गेले किंवा त्यांना त्रस्त केलं, त्यामुळे ज्या वेदना त्यांना होतात त्या अतिशय गंभीर असतात, अतिशय भयंकर अशा दुःखदायक त्या असतात. जर आपण बारकाईने पाहिलं तर दाविदाने लिहिलेलं हे जे स्तोत्र आहे ते लिहिण्याचं जे कारण आहे कदाचित असू शकतं, जेव्हा अबशालोम त्याचा पाठलाग करत होता, जेव्हा तो त्याच्या विरुद्ध बंड करत होता, जेव्हा त्याच्या चहू बाजूला शत्रूंचा घोळका उभा राहत होता, एकीकडे त्याच्या शरीरामध्ये कमजोरी आणि आजारांनी जागा केलेली होती. आता माझ्याच्याने सहन होत नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दावीद येऊन पोहोचला होता, अशाच वेळेमध्ये हे स्तोत्र लिहिण्यात आलेलं होतं. तो काय बोलत आहे पहा, पहिले वचन. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. आज ज्या परिस्थितीमधून मी चाललेलो आहे देवा, त्याचं कारण आहे तुझा क्रोध. माहिती नाही का मला पाहून तुला लगेच क्रोध येत आहे? माहिती नाही का मला पाहिल्याबरोबर एक प्रकारे तू संतापून उठत आहेस? दाविदाला येथे काय लक्षात आलं की मी जे कृत्य केलेलं आहे त्याने परमेश्वर क्रोधित झालेला आहे. यामुळेच तो देव मला शासन करत आहे, मला दंड देत आहे. त्याच्या संतापामुळे, त्या क्रोधामुळे मला अतिशय गंभीर अशा संकटांमधून जावं लागत आहे, हा त्याचा विचार होता. चला पाहूया. दुसरे शमूएल अध्याय 15 पहिले वचन पहा. ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 माणसे ठेवली. अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून तू कोणत्या नगराचा आहेस असे विचारी. तेव्हा तो म्हणे, तुझा दास इस्रायलाच्या अमुक अमुक वंशातला आहे. तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, पहा,
तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे, पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही. अबशालोम त्याला आणखी म्हणे, मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते. एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता. एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई. इस्रायलाचे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे. ह्या प्रकारे अबशालोमाने इस्रायल लोकांची मने हरण केली. दाविदाच्या काय लक्षात आलं होतं की जो माझा विरोध करत आहे तो जर माझा शत्रू असता तर मी त्याला मारलं असतं. गल्ल्याथासारखा जेव्हा माझ्या विरोधात उभा राहिला तेव्हा त्याला मी एकाच झटक्यामध्येच मारलेलं होतं. प्रियांनो, जेव्हाही दावीद युद्धासाठी जात होता तो आपल्या आयुष्यभरामध्ये कोणत्याही शत्रूशी कधीही हरलेला नव्हता. असा शूरवीर योद्धा तो दावीद होता. समस्या कितीही मोठी असेल, शत्रू कसाही असेल, तो सामना करू शकत होता, यात काहीच संशय नाही. पण आज या शत्रूचा सामना करू शकत नव्हता. याचं कारण असं होतं, तो शत्रू दुसरा कोणता नसून ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं तो त्याचा मुलगाच होता. यामुळेच दावीद हा काही करू न शकण्याच्या असाही अशा परिस्थितीमध्ये पोहोचलेला होता. शेवटी ही परिस्थिती कोठपर्यंत गेली सांगायची तर 17व्या अध्यायामध्ये आपण पाहूया. पहा पहिल्या वचनापासून. अहितोपेल अबशालोमाला म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो. तो थकला भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन. त्याच्या बरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारीन आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन. ज्याच्या मागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे. ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थ चित्त होतील. ही गोष्ट अबशालोमाला व इस्रायलाच्या सर्व वडीलजनांना पसंत पडली. प्रियांनो, आपण पाहतो अबशालोमाच्या बाजूने अहितोफेल नावाचा मनुष्य जाऊन त्याला मिळाला. दुःखाची गोष्ट अशी आहे की अबशालोमाला जाऊन जे दाविदासोबत असणारे वडीलजन होते तेही जाऊन त्याच्याशी मिळले. दिवसेंदिवस दाविदाची ताकद कमी होत चालली होती व अबशालोमाची ताकद वाढत चालली होती. तेव्हा दाविदाच्या लक्षात आलं की एक ना एक दिवस माझ्या मुलाच्या हाताने माझा पराभव होईल. अशी पराजित होण्याची स्थिती का आली सांगायचं तर दावीद आपल्या मुलाला मारण्याचा किंवा त्याची हत्या करण्याचा प्रयत्न किंवा तसा विचार अजिबात करत नव्हता. पण खेदाची गोष्ट अशी होती की त्याचा मुलगा अबशालोम आपल्या वडिलांना मारण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नव्हता. ज्याने त्याचं पालनपोषण केलं, लहानचं मोठं केलं, त्या वडिलांनाच दुःखी करण्यासाठी, कष्टी करण्यासाठी किंवा गरज भासल्यास त्याची हत्या करण्यासाठी देखील अबशालोम मागचा पुढचा विचार करत नव्हता. आणि त्या बाजूला दावीद हा मला कोणत्याही शत्रूंचा सामना करता येईल, त्यांच्यावर विजय मिळवता येईल, परंतु आज जो माझ्या विरोधामध्ये गेलेला आहे, ज्याने माझी झोप उडवून टाकलेली आहे, ज्याने माझी शांती हिरावली आहे, ज्याने मला अशांत करून सोडलेला आहे, तो मी ज्याच्यावर प्रेम करतो, माझा मुलगा आहे, त्याचा सामना मी कसा करू शकणार आहे. जर दाविदाला क्रोध आला असता तर अबशालोमाला उभं राहण्याची देखील संधी राहिली नसती. अशा दुर्घट अशा परिस्थितीमध्ये असताना दाविदाला काय करावं काहीच सुचत नव्हतं. एकीकडे अबशालोम त्याचा विरोध करत होता व दुसरीकडे अहितोपेल हा शत्रूंना त्याच्या विरुद्ध जमा करत होता. आणि तिकडे तर दाविदाला आपला जीव वाचविण्याकरिता पळून जाण्याची परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये आलेली होती. सिंहासनावरती बसून शांतीने देशावरती शासन करायचं होतं त्या दाविदाला. त्याला शांतीरहित होऊन आनंदापासून आणि सुखापासून दूर जाऊन त्याला जंगलामध्ये भटकत राहावं लागलं. जर तुम्ही 14वा आणि 15वा अध्याय वाचाल तर तुम्हाला ती गोष्ट समजून येईल. या सर्वांमागचं कारण काय होतं माहीत आहे? मार्गामधून भरकटलेल्या त्या अबशालोमाने घेतलेले चुकीचे निर्णय, चुकीचे विचार आणि चुकीची संगती. या सर्व गोष्टींमुळे दावीद जेव्हा पूर्णपणे घाबरून गेलेला होता तेव्हा दाविदाची प्रतिक्रिया काय होती की जर अशा विपत्तीमध्ये जर मी सापडलो आहे तर या पाठीमागे परमेश्वर देवाचा क्रोध आहे जो माझ्यावर आलेला आहे. कदाचित त्याने मला दंड देण्याचं ठरवलेलं आहे. यामुळेच कदाचित ही स्थिती माझ्या जीवनात आली आहे. असे विचार मनामध्ये आल्यानंतर तो असह्य होऊन देवाला सांगत आहे
येथे त्याने 6 विनंत्या केल्या आहे. जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी त्याने 6 प्रार्थना केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली प्रार्थना आहे, हे परमेश्वरा, तू मला काय म्हणाला? शासन करू नकोस, कारण सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. एकीकडे माझ्या जीवावरती धोका आलेला आहे व तसंच चहूबाजूने शत्रूंनी मला घेरलेला आहे व तसंच शरीरामध्ये दिवसेंदिवस ही कमजोरी वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील कायम माझ्यासोबत राहणारा तूच जर क्रोधाने मला शासन करशील तर मला ते सहन होणार नाही. दुसरा आहे, हे परमेश्वरा, तू मला शिक्षा करू नकोस. साधारणपणे परमेश्वर देव एखाद्याला शिक्षा करण्या अगोदर तो त्याच्यावर रागावत असतो. पहिलं तो रागावतो, त्यानंतर तो शिक्षा करतो. जर एखादा मनुष्य रागावून देखील ऐकत नसेल तर तेव्हा परमेश्वर त्याला शिक्षा करत असतो. दावीद आपल्या असहाय्य परिस्थितीमध्ये परमेश्वराकडे प्रार्थना करून म्हणत आहे, देवा, तू माझ्यावर संतापू नकोस आणि तू मला शिक्षा करू नकोस. असं बोलूनच तो अश्रू गाळून प्रार्थना करत होता. पहा पुढे काय बोलत आहे. 6वे वचन पहा. मी कण्हून कण्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वांत पोहवतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. दावीद बोलत आहे, माझ्या आसवांनी मी माझा पलंग पोहवतो. प्रियांनो, त्याने एवढे अश्रू वाहवले की त्याचं सर्व अंथरूण हे भिजून गेलं. का होते हे अश्रू? मी सांगितलं ना, त्याच्या समोर जो उभा होता तो कोणी शत्रू नव्हता, तर कोण होतं? त्याचं ज्याच्यावर खूप प्रेम होतं, तो त्याचा मुलगा होता. प्रिय बहिणींनो, खूप प्रेम करणारा पती तुम्हाला मिळालेला आहे का? त्यांना रडवू नका. तुमच्यावर खूप प्रेम करणारी पत्नी मिळालेली आहे का? तिला तुम्ही अश्रू देऊ नका. खूप प्रेम करणारे आई वडील देवाने तुम्हाला दिले आहेत का? प्रिय तरुण मुलांनो, कृपया त्यांना रडवू नका. अतिशय आज्ञा पाळणारा मुलगा किंवा आज्ञा पाळणारी मुलगी प्रभूने तुम्हाला दिलेले आहेत का? तर मग तुमच्या मुलांना तुम्ही रडवू नका. का सांगायचं तर या जगामध्ये राहणाऱ्या कोणत्याही विरोधकांचा सामना आपल्याला करता येऊ शकतो, परंतु प्रेम करणारेच जर शत्रू बनले तर त्यांचा सामना करणं एवढं सोपं राहत नाही. हेच होतं ज्याचा दावीद सामना करत होता. ती भयंकर व विषम अशी स्थिती होती. तो रडत राहिला. प्रियांनो, नेपोलियन नावाचा एक सम्राट होऊन गेला. तो अतिशय प्रसिद्ध सम्राट होता. जेव्हा तो युद्धासाठी गेला तेव्हा त्या युद्धभूमीमध्ये, त्या प्रांतामध्ये तो कुठेतरी हरवला. जेव्हा तो अशा प्रकारे हरवला तेव्हा हे ऐकून रशियाचं सैन्य त्याचा पाठलाग करू लागलं. जीव वाचवून पळत असणारा नेपोलियन सम्राट जवळच एक चामड्यांच्या वस्तू विकणारे एक दुकान होते. चामड्याचं जॅकेट, चामड्याचे शूज व अशा वस्तू विकणारं एक दुकान होतं. तिकडे तो गेला. तो नेपोलियन सम्राट तेथे जाऊन त्याला बोलू लागला, कृपा करून माझा जीव वाचव, कारण मला मारण्यासाठी सैनिक माझा पाठलाग करत आहे. तू माझं रक्षण कर. असं म्हणून त्याने त्याला रिक्वेस्ट केली. तेव्हा त्या चामड्याच्या दुकानामध्ये जे वस्त्र तिकडे होते ते सर्व त्या दुकानदाराने बाजूला सारले व तू जाऊन आत लप असं म्हणून ते वस्त्र त्याने त्याच्या अंगावर टाकले. तेव्हा पाठीमागून सैनिक धावत आले व त्यांनी त्या दुकानदाराला विचारलं, आम्ही एका माणसाला इकडे येताना पाहिलं आहे. तो तुझ्याच दुकानात शिरला असं आम्ही पाहिलं आहे. तो कोठे आहे? असं ते बोलल्यावर तो काहीच बोलत नव्हता आणि वरून मला काय माहिती असा चेहरा त्याने केला. तेव्हा त्यांनी तलवार हाती घेऊन जेथे जेथे मारू शकत होते तेथे ते मारू लागले. असं मारत असताना जेथे चामड्याचे वस्त्र टाकले होते तेथेही त्यांनी मारलं. जेव्हा ते असे घाव तिकडे करत होते तेव्हा ते चामड्याचं दुकान चालवणाऱ्या त्या मालकाच्या लक्षात आलं की हा पकडला गेला. जेव्हा त्यांनी तलवार खुपसली, आता बाहेर काढल्यानंतर निश्चित त्यांना ते रक्त दिसून येणार ना, तो आता पकडला जाणार ना. ते मारत असताना तो पाहून विचार करू लागला, हा पकडला जाणार, याचं आता संपलं. परंतु अद्भुत कार्य घडलं. त्यांनी कोणत्याही प्रकारे मारलं तरी आतमध्ये लपलेल्या त्या सम्राटाला काहीच झालं नाही. कोणतीच इजा झाली नाही. कोणी नाही असं म्हणून ते सैनिक निघून गेले.
ते सैनिक निघून गेल्यानंतर नेपोलियन बाहेर पडला व बाहेर पडल्यानंतर तू माझं रक्षण केलंस यासाठी मी तुझे आभार मानतो असं तो बोलू लागला. तेवढ्यातच नेपोलियनचे सैनिक देखील तिकडे आले. तेव्हा समजून आलं याने ज्याला लपवलेलं आहे तो नेपोलियन सम्राट आहे. तेव्हा नेपोलियन राजाला याने प्रश्न विचारला, जेव्हा ते सैनिक तलवार खुपसत होते तू तर आत लपलेला होतास ना, तेव्हा तुला कसं वाटलं, तुला काय जाणवलं, तुझे फिलिंग्स काय होते असं विचारलं. तेव्हा नेपोलियन सम्राटाला खूप राग आला. माझ्या जीवावर धोका आला होता, मी घाबरत होतो आणि तू विचारत आहे मी कसा आहे, मी आत काय फिलिंग केलं, मला तेथे कसं वाटलं असं तू मला विचारत आहेस का? मी सम्राट आहे हे जाणून देखील असा वेड्यासारखा प्रश्न का करतोस? याला जगता कामा नये, याला मारून टाका अशी त्याने आज्ञा केली. प्रियांनो, साधं मरण देऊ नका, याच्या डोळ्यांना पट्टी बांधा. त्यांनी पट्टी बांधली. मी 1, 2, 3 असं म्हणेन. मी 3 म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वजण मिळून याच्यावरती बाण चालवा. तेथे उभा असणारा व्यक्ती विचार करू लागला, रे दुष्ट, ज्याने तुला वाचवलं त्यालाच मारत आहे. हा विचार करून डोळ्यांवरती आता पट्टी बांधली होती ना, 1 असं तो बोलला. बस लगेच डोळ्यांमधून हळूहळू वाहून येऊ लागले. काय सांगा? अश्रू. 2. तेव्हा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 3 असं म्हटल्याबरोबर हा मनुष्य थरथर कापू लागला. पण त्यांनी मारलं नाही व सैनिकांनी जाऊन त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. तुला आता काय समजून आलं सांग? सांग तुला काय समजलं? काय तुला समजून आलं विचारल्यावर मला आता चांगलं समजलं आहे. हा, काय लक्षात आलं सांग? तेच जेव्हा तलवार आत खुपसत होते तुम्ही काय केलं असेल माझ्या लक्षात आलं. मी काय केलं आतमध्ये? त्याने अश्रू ढाळले. मला असं वाटलं माझं आता सर्व संपलं. कितीही महान राजा असला तरी जेव्हा जीवावर संकट बेतील, त्याचं आता संपलं असं जेव्हा वाटेल तेव्हा तो काय करेल सांगा? त्या असहाय्य परिस्थितीमध्ये तो अश्रूच गाळणार. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, दाविदाने देखील त्या दिवशी त्या प्रसंगामध्ये अगदी त्यानेही हेच केलं. त्याने अश्रू गाळले. तो रडला. का माहीत आहे, असहाय्य परिस्थिती होती. काही करू न शकण्याच्या परिस्थितीत हे परमेश्वरा असे अश्रू गाळून थकलेल्या, भागलेल्या आणि पराजित परिस्थितीमध्ये जेव्हा दावीद कण्हू लागला, त्यानंतर पुढे तोच दावीद बोलू लागला, परमेश्वर देवाने माझ्या रडण्याचा शब्द ऐकलेला आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रार्थना ऐकणारा आहे. तो अश्रू पाहणारा आहे, अश्रूंकडे लक्ष देणारा आहे व अश्रू पुसणारा आहे. जर विश्वास आहे तर माझ्यासोबत प्रार्थना करणार का? पवित्र परमेश्वर देव बापा, दिवसभर परमेश्वरा प्रार्थना करणारे लोक आमच्यामध्ये आहेत. तुझ्या कृपेची वाट पाहणारे लोक आमच्यामध्ये आज आहेत. थकलेले भागलेले लोक परमेश्वर आमच्यामध्ये आहेत. देवा, कृपा करून यावेळेला त्यांना दर्शन दे. देवा, तू मला दर्शन दे. परमेश्वरा, माझ्यावर दया कर. देवा, परमेश्वरा, तू मला सोडीव. परमेश्वरा, माझं रक्षण कर. देवा, तू मला आरोग्य दे. देवा, अशी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे. आर्थिक अडचणीमध्ये पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सोडीव बापा. परमेश्वरा, जे तुझ्या हातामध्ये सोपवलेले आहेत त्यांना तू कधीही सोडून देणारा परमेश्वर नाही आहेस. प्रार्थनेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकावर तू दया कर. देवा, कोणाचाही नाश होता कामा नये, कोणीही नरकामध्ये जाऊ नये. देवा, तू प्रत्येकाचे अश्रू पुस. सर्वांचे कष्ट तू दूर कर. प्रत्येकाला अपवित्रतेपासून तू शुद्ध कर बापा. देवा, तू आम्हाला पवित्र कर. पवित्रपणे तुझी उपासना करून जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे बापा.
येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.